नमस्कार मंडळी, आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण कोबीपासून मस्त चटपटीत असा नाश्ता बनवणार आहेत। त्यासाठी मी एक मोठा असा कोबी घेतलेला आहे। त्या कोबीची काय करायचं, वरचे जे कवर आहे ते काढून घ्यायचं। वरचे जे पानं आहेत ना कोबीचे ते काढून घ्यायचे। आणि आता इतका मोठा कोबी तर काही लागणार नाही आपल्याला, त्यामुळे मी त्याचे 2 भाग केलेत आणि त्याचा अर्ध्या भागाचा वापर मी इथं करणार आहे। त्यासाठी आता मी काय केले, मिक्सरच्या भांड्यात लसूण, त्यानंतर हिरवी मिरची आणि लसणाची पात घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ घातलंय आणि हे मिक्सरला आता बारीक वाटण करून घ्यायचे। मिक्सरला मी ते वाटण बारीक करून घेतलं। आता इथं मी जो अर्धा कोबी घेतला होता ना तो काय केलाय, खिसून घेतला। आता खिसलेलं काही तुम्हाला दाखवलं नाही मी। आणि मग त्या खिसलेल्या कोबीमध्ये मी एक मोठी वाटी बेसन पीठ घेतले आणि 1 मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतले। त्यामध्ये जे आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं होतं ना ते घातले। नंतर त्यामध्ये हळद घातली आहे आणि जिरे घातलेत। आता हे सगळं केल्यानंतर मी मिक्सरचं भांडं इथं विसळून घेतलंय आणि ते टोपण पण विसळून घेतले। आता हे सगळं मिश्रण एकत्र थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचे आणि हे मिश्रण थोडंसं सैलसरच ठेवायचे, कारण आपण प्लेटीमध्ये हे थापून घेणार आहेत। त्यासाठी मी प्लेटीमध्ये तेल घालून ते छान प्लेटीला लावून घेतले तेल। आता त्यामध्ये हे जे आपण पीठ केलं थोडं सैलसरच केलेलं आहे ना ते असं थापून घ्यायचे। मी पूर्ण प्लेट भरून हे मिश्रण थापून घेतलेलं आहे। बघितलं ना मी किती सैलसर केलेलं आहे, ते तुम्हाला सहज जाणवत असेल। आणि त्याच्यावरती मी तीळ असे सगळीकडे पसरून घेतलेले आहेत। आणि आता इथं कढईमध्ये गॅसवर कढई मांडून घेतली, त्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं, स्टँड ठेवलं त्याच्यावर आणि त्या स्टँडवर ते ताट मी मिश्रण भरलेलं ताट ठेवलं आणि त्याच्यावर एक मोठं ताट झाकून ठेवलं। आता हे चांगलं अर्धा तास मी वाफवून घेतलंय। आता पाहू शकता तुम्ही एकदम आता ते असं घट्ट असं झालंय, ते काही त्यामुळे ते छान शिजले गेलेलं आहे किंवा वाफवले गेलेले आहे। आता आपण त्याच्या वड्या पाडून घेऊयात। अशा पद्धतीने मी सर्व वड्या पाडून घेत आहे। आपल्या ह्या वड्या अशा मी चौकोनी अशा पाडून घेतलेल्या आहेत। चांगल्या अशा ढोकळ्याच्या आकाराच्या वड्या मी तयार केलेल्या आहेत, त्या पाहू शकता तुम्ही। आता मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये अगदी मीडियम गॅसवर ह्या वड्या मी तेलामध्ये तळून घेत आहे। अशा खालीवरती करून मस्तपैकी अशा ह्या वड्या मी इथं तळून घेतलेल्या आहेत। आपल्या वड्यांचा हा पहिला घाणा मी इथं तळून झालेला आहे। मी आता ताटामध्ये हे काढून घेतेय। सगळ्या वड्या अशा पद्धतीनेच तळून घ्यायच्या आहेत। आता मी सर्व करते। अशा वड्या ह्या हिरव्या चटणी बरोबर खायला खूप छान लागतात। त्यासोबत मी ही पुदिन्याची हिरवी चटणी केलेली आहे खायला। ह्या वड्या ह्या हिरव्या चटणीमध्ये मी तुम्हाला दाखवते कशा कुरकुरीत झाल्यात त्या, आणि ह्या चटणी बरोबर खायला खूप छान लागतात। तुम्ही पण करून पहा।